आमदार चित्रा वाघ यांना जरांगे पाटलांनी खडे बोल सुनावले। चित्रा वाघ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केला की त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान केला। या आरोपावरून दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र राजकीय वाद रंगला। मनोज जरांगे यांनी उत्तर देताना स्पष्टपणे सांगितले की त्यांनी कोणालाही शिवीगाळ किंवा अपमान केलेला नाही आणि काही शब्द आक्षेपार्ह वाटले असतील तर मी मोठ्या मनाने मागे घेत असल्याचं जाहीर देखील यावेळेस केलं। नमस्कार, मी बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण जर पहिल्यांदाच एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आरोप केला की मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले आहेत। या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सडेतोड भाषेत प्रतिक्रिया दिली। आमच्या आई बहिणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या तेव्हा हे लोक कुठे गेले होते आणि असं वाटत असेल तर शब्द मागे घेतो, पण आमच्या आई बहिणींना आरक्षण मिळालं पाहिजे असा द्वेषपूर्ण सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। तसेच मनोज जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांना इशारा देखील दिला, माझ्या नादी लागू नकोस आणि आमच्या आईवर 307 ची केस लागली, तुझ्यावर तशी केस केली तर चालेल का असं सडेतोड विचारलं। फडणवीस यांच्या आईवरून वक्तव्य विवादाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की त्यांनी कोणताही अपशब्द वापरलेला नाही आणि समाजाची आई बहीण देखील कष्ट करतात, त्यांना आरक्षण मिळणं गरजेचं आहे, हीच मुख्य मागणी आमची याद्वारे आम्ही करत आहोत। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा।